वळत पुढच्या बातमीकडे आपण पाहतोय नाशिकमधून एक बातमी समोर येते। नाशिकमध्ये बड्या सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाने छापा टाकलाय। यामध्ये कोट्यावधींचं घबाड हाती लागलंय, तर सराफा व्यावसायिकावर टाकलेल्या धाडीमध्ये 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तऐवज सुद्धा जप्त करण्यात आले। नाशिक, नागपूर आणि जळगावच्या तब्बल 50 अधिकाऱ्यांनी एकाच वेळी ही कारवाई केली आहे। फर्निचरच्या प्लायवूडमध्ये ही रोख रक्कम या सराफानं लपवून ठेवलेली होती। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित जी, काय सांगाल, नाशिकमध्ये ही मोठी कारवाई खरं तर आयकर विभागाने केलेली आहे आणि तब्बल मोठं घबाड या ठिकाणी आयकर विभागाच्या हाती लागले। काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच अतिशय मोठं घबाड जे आहे ते आयकर विभागाच्या हाती लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। तब्बल 2 दिवस ही सगळी कारवाई सुरू होती। 30 तास सलग अधिकाऱ्यांच्या टीम ज्या आहे त्या या सराफा व्यावसायिकाचं घर असेल, दुकान असेल, त्यासोबतच इतर ऑफिसेस असतील, अशा 3 ते 4 ठिकाणी या अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती सलग 30 तास सगळी तपासणी आणि छापासत्र जे ते सुरू होतं। आणि विशेष म्हणजे या व्यावसायिकाच्या बंगल्यातून अधिकाऱ्यांनी फर्निचर मध्ये लपवलेले जवळपास 26 कोटी रुपयांची रोकड जी आहे ती देखील हस्तगत केलेली आहे। फर्निचर फोडून प्लायवूडच्या आत लपवलेले हे पैसे जे आहे ते अधिकाऱ्यांच्या हाती लागलेले आहेत। सोबतच 90 कोटी रुपयांचे बेहिशोबी दस्तऐवज अधिकाऱ्यांच्या हातीतल्या सोने चांदीच्या व्यवहारामध्ये हवाला केल्याचा संशय आयकर विभागाला होता। सोबतच सगळ्या व्यवहार जे आहे त्याच्यामध्ये देखील अनियमितता असल्याचा संशय होता आणि त्या संशयापोटीच आयकर विभागाने ही कारवाई खरं तर सुरू केलेली होती। आणि या कारवाईमध्ये आयकर विभागाला मोठं घबाड जे आहे ते सापडलेलं आहे आणि आता या सराफा व्यावसायिकाची पुढील देखील चौकशी जी आहे ती आयकर विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे। अगदी नक्कीच धन्यवाद अभिजित जी, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आयकर छाप्यामध्ये तब्बल 26 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। तब्बल 14 तास ही रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाच्या या अधिकाऱ्यांना लागले। दरम्यान 36 कोटींची ही रोकड आहे आणि 90 कोटींची कागदपत्र आयकर विभागाने जप्त केली आहेत। 50 आयकर अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली आहे। तर फर्निचरच्या आत ही रोकड लपवून ठेवलेली होती। सलग 30 तास आयकर विभागाने ही कारवाई केली आहे। रोकड मोजण्यासाठी या अधिकाऱ्यांना तब्बल 14 तास लागलेले आहेत आणि त्यानंतर हे मोठं कोट्यावधींचं घबाड आयकर विभागाच्या हाती आलंय।